गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आपण सध्या 11वा अध्याय वाचतोय, शिकायचा प्रयत्न करतोय. आणि 11व्या अध्यायामधले 10 आणि 11 असे दोन श्लोक आपण मागच्या वेळेस बघितले होते. आज आपण आता 12वा श्लोक बघूया. सो लेट मी शेअर द स्क्रीन विथ यू. वी आर ऑन चॅप्टर 11 वर्स 12. ओके. आपल्याला मला असं वाटतं हा संजय सगळं वर्णन करून सांगतोय धृतराष्ट्राला. दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् दासस्तस्य महात्मनः. दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भा सदृशी सा स्याद् स्याभ सदृशी सा स्याभ दासस तस्य महात्मना. ऍक्च्युली ते सा स्याद नंतर भासस तस्य महात्मना असं आहे ते. ठीक आहे ना. तर त्याच्यानंतर वर्णन काय आहे की इफ हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ सन्स वर टू राइज ॲट वन्स इन टू द स्काय their radiance might resemble the effulgence of the supreme person in that universal form. तो जो विश्वरूप मूर्तीमधला भगवंत माझ्यासमोर उभा आहे त्याचं जे तेज आहे ते तेज जे आहे कसं आहे की हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ सन्स एकाच वेळेस लाखो सूर्य समजा आपल्याला दिसले एकत्र आकाशामध्ये जर उगवले तर त्यांचं तेज किती असेल तशा प्रकारचा मला अनुभव आला हे विश्वरूप बघून. असं वर्णन आहे त्या विश्वरूपाचं. प्रभा सहस्र सूर्यांची नभी एकवटे जरी तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळे चिती. त्या देवाची जी प्रभा आहे म्हणजे विश्वरूपाची जी प्रभा आहे ती ह्या सहस्र सूर्यांची प्रभा जशी असेल एकत्र जर ते नभी म्हणजे आकाशात जर आलेत तर त्यांची जेवढी प्रभा असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रभा त्या एका विश्वरूपाची आहे. इज व्हॉट व्यासदेव डिस्क्राइब्स फॉर अस. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू किशोर कोकणी, ते म्हणतात की जरी तेज सूर्यांचे सहस्र पसरेल आकाशी एकत्र त्यासारिखे असे दृश्य विश्वरूप तेजाचे दिव्य. जरी सहस्र सूर्यांचं तेज असेल पसरेल आकाशी एकत्र एकत्र जरी पसरलं तरी त्यासारखं असं दृश्य विश्वरूपाचं विश्वरूप तेजाचं दिव्य. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात, जरी सूर्य व्हावे हजारोची आज तरी जे तयांचे असावे हि तेज नसे मोजणी तेज त्याचे अमाप असे दीप वितेची नेत्रा स्वरूप. आपल्या नेत्राला हे रूप दीपवतंय. आपण म्हणतो ना की माझे डोळे दिपले. कसे, जरी सूर्य व्हावे हजारोची आज 1,000 सूर्य जरी आज आले तरी तयांचं जे काही तेज असेल नसे मोजणी तेज त्याचे अमाप. म्हणजे ह्या विश्वरूपाचं तेज आपण मोजू शकत नाही इतकं तेज आहे त्याचं. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात पहा भगवान. आता हे आपण मामा दांडेकरांचं बघतोय ना. दिवि दूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. आकाशामध्ये सहस्रावधी सूर्याची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभेसारखी होईल. असं आहे. तिये अंग प्रभेचा देवा नवलावो काईसया ऐसा सांगावा कल्पांती एकुची मिळावा द्वादशादित्यांचा होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की धृतराष्ट्र राजा श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतींची अथवा तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगावी. हे सगळं वर्णन संजय धृतराष्ट्राला करून सांगतो आहे. कोण धृतराष्ट्र की जो आंधळा आहे. आपण मागच्या वेळेस पण बघितलं होतं की धृतराष्ट्र आंधळा जो आहे त्याला जर अशा प्रकारचं वर्णन करून सांगितलं तर त्याला काही बोध होईल का.
जोपर्यंत आपली चित्तशुद्धी पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आपल्याला समजा कोणीतरी शहाणपण सांगितलं तर ते आपल्याला कळणारच नाही. आपल्याला असं वाटेल की हे आपल्यासाठी नाही आहे, हे जे सांगतायत ते आपल्यासाठी बरोबर नाही असं आपल्याला वाटू शकतं. असं नाही आहे. आपली चित्तशुद्धी पूर्ण झालेली नाही हा त्याचा अर्थ आहे. कारण की आपले डोळे उघडलेले नाही म्हणून आपल्याला दिसतच नाही काही. तर ह्याच्यामध्ये किती प्रकारच्या उपमा आहेत बघा. आणि हे सगळं जे नाटक आहे हे नाटक कशाकरता सांगितलं जात आहे. आपल्याला नाटकातनं फक्त दोन गोष्टी समजायच्या किंवा या कथेतून दोन गोष्टी समजायच्या आहेत. पहिली गोष्ट ही आहे की हा देह मी जो स्वतःला मानून बसलेलो आहे, म्हणजे काय की मी माझ्या स्वरूपाबद्दल आंधळा आहे आणि मला जो देह दिसतोय माझा तोच देह म्हणजे मी आहे हे मी मानून बसलेलो आहे. ही पहिली भ्रांती आहे. आणि दुसरी भ्रांती ही आहे की मी स्वतःला जीव मानून बसलेलो आहे. तर ह्या दोन्ही भ्रांतींमधनं आपल्याला बाहेर निघायचं. त्याच्यासाठी ही सगळी कथा सुरू आहे गीतेची. बरोबर आहे ना. तर ह्या धृतराष्ट्राचे डोळे कसे उघडणार आपण. जर डोळे बंद असले तर ते उघडूच नाही शकत ना. तर तशी आपली अवस्था आहे की आपल्याला कोणीतरी काहीतरी येऊन चांगलं सांगतं परंतु आपल्याला ते समजतच नाही कारण की आपले डोळे मिटलेले आहेत. असं आहे. तर श्रीकृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगावी. पण काही कल्पना करता यावी म्हणून दृष्टांताने सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रलयकाळी 12 सूर्यांचा जो एकच मिलाप होतो. 12 सूर्य समजा एकत्र आले तर काय होईल. तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदयजती का एकेची अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये. तसे ते हजारो दिव्य सूर्य एकाच वेळेला उगवले तरी त्या विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते येणार नाहीत. ह्याचा आणखीन एक विचार आपल्या दृष्टिकोनातून आपण कसा करू शकतो पाहिलं का. की जसं बाहेर सूर्य आहे किंवा नाही हे आपल्याला कसं कळेल. जर आपले डोळे उघडे असले आणि आपण जर त्या सूर्याकडे बघितलं तर आपल्याला कळेल की बाहेर सूर्य आहे. नाही का. अर्थात आपण दुपारी सूर्याकडे बघायला नको किंवा बघू शकत पण नाही कारण की सूर्याकडे बघितल्याबरोबर आपले डोळे जळून जातील. परंतु सकाळी जो उगवता सूर्य आहे त्याच्याकडे तर आपण बघू शकतो की नाही. तर तो उगवता सूर्य जो आहे त्याला बघणारा कोण आहे. त्याला बघणारा माझा डोळा आहे. म्हणजे काय झालं की माझा डोळा जो आहे ना तो सूर्यापेक्षा जास्त बलवान आहे किंवा शक्तिशाली आहे किंवा प्रभावशाली आहे. My eyesight or my eye is more powerful because my eye is actually observing the sun. पुरुष सूक्तामध्ये ऋषी काय म्हणतो माहितीये का की चक्षौ सूर्यो अजायत. म्हणजे माझ्या डोळ्यांमुळे सूर्य निर्माण होतो. सूर्यामुळे माझे डोळे निर्माण नाही होत. थोडासा विचार करा. चक्षौ सूर्यो अजायत. बघणारा जो असतो ना तो जे बघितलं जातं त्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म असतो, त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असतो आणि त्याच्यामुळे तो प्रभावित होत नाही. आपली दृष्टी जी आहे ना ती दृष्टी दृश्यापेक्षा जास्त प्रभावशाली आहे. कारण की दृष्टीमुळे दृश्य आपल्याला दिसतं आणि ते सिद्ध होतं. इफ आय सी समथिंग ओनली देन इट एक्झिस्ट फॉर मी. नाही का. आपण जर डोळे मिटले तर आपल्या समोरची स्क्रीन नाहीशी होणार आहे आता. तर महत्वाचं काय आहे स्क्रीन आहे की आपली दृष्टी आहे. आपली दृष्टी जास्त महत्वाची आहे. त्याचप्रमाणे जरी 12 सूर्य समोर असले किंवा हजार सूर्य समोर असले सहस्र सूर्य जरी असले समोर तरी सुद्धा त्यांना प्रकाशित करणारा मी आहे. तर मी जो आहे किंवा माझी जी जाणीव आहे ती जाणीव जास्त सूक्ष्म आहे, जास्त शक्तिशाली आहे. तर हे सांगण्याचा प्रयत्न होतोय की हे जे विश्वरूप आहे विश्वरूप इज द मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट सेम कॉन्शियसनेस राईट. विश्वरूप इज द कंप्लीट मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट कॉन्शियसनेस. आपल्याला कसं आहे की आवर कॉन्शियसनेस मॅनिफेस्ट इटसेल्फ थ्रू आवर माइंड बॉडी इंटेलेक्ट इगो ओनली टू अ व्हेरी लिमिटेड एक्सटेंट. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे मला तर फक्त एवढंच दिसतंय. माझ्या शरीरातून मला फक्त VIBGYOR एवढ्या वेवलेंथ मधलेच रंग दिसू शकतात. पण त्याच्या पलीकडे रंग नाहीच आहेत असं मी म्हणू शकतो का. असं नाही म्हणू शकत कारण की ते रंग अनुभव करण्याची पात्रता माझ्या दृष्टीमध्ये नाही.
आपण काय करतो, आपण जेव्हा कुठलंही यंत्र तयार करतो ना, तेव्हा हे यंत्र म्हणजे आपली जी काही फॅकल्टी असेल, आपली जी काही क्षमता पात्रता असेल ना, त्याला आपण थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं, की मी नुसत्या डोळ्यांनी जर बघितलं आकाशामध्ये, तर मला छोटे छोटे दिसतात फार तारे. चंद्र आणि सूर्य सोडून द्या, पण बाकीचे जे तारे आहेत ना, ते आपल्याला अगदी छोटे छोटे दिसतात. मग माझी अशी इच्छा आहे की मला ते जरा जास्त चांगले दिसावे. तर मग मी काय केलं, मी एक टेलिस्कोप तयार केला, दुर्बीण. तर त्या दुर्बिणीतनं मला जो दूरचा तारा आहे तो जवळ आल्यासारखा वाटतो. म्हणजे गुरु झाला, शुक्र झाला, हा तारा नाही अर्थात, हे दीज आर प्लॅनेट्स. परंतु आकाशातल्या सेलेस्टियल बॉडीज म्हणू आपण. आकाशामध्ये चमकणाऱ्या ज्या ज्या गोष्टी मला दिसत आहेत, त्या गोष्टी दुर्बिणीच्या शिवाय इतक्या स्पष्टपणे मला नाही दिसत आहे. तर माझ्या दृष्टीला मी वाढवण्याकरता किंवा तिची रेंज वाढवण्याकरता मी दुर्बिणीचा उपयोग केला, टेलिस्कोपचा. बरोबर आहे. दुसऱ्या दिशेने जर बघितलं तर माझी दृष्टी एका छोट्या आकृतीपेक्षा कमी आकाराची जर असली आकृती, तर मला बघताच नाही येणार. मग समजा मला ती बघायची इच्छा असेल, तर मग काय करायचं, मग त्याच्यासाठी मला मायक्रोस्कोप पाहिजे. पहिले तर आपण साधी लेन्स घेऊ. त्या लेन्समधनं म्हणजे इट विल इन्क्रीज 1/10 और 1/100 असं होईल. परंतु त्याच्यापेक्षाही जास्त जर आपल्याला ते मॅग्निफाय करायचं असलं, तर मग आपल्याला मायक्रोस्कोप पाहिजे. म्हणजे काय केलं, की माझी जी सूक्ष्म दृष्टी होती तिला मी आणखीन सूक्ष्म केली यंत्राच्या साह्याने. बरोबर आहे. पण ती बघणारा कोण आहे? ती बघणारा तर मीच आहे ना. जर मीच नसेल तर मला ना टेलिस्कोपचा उपयोग आहे, ना मायक्रोस्कोपचा उपयोग आहे, ना दृष्टीचा उपयोग आहे. नाही. म्हणजे मी जो आहे किंवा माझी जी जाणीव आहे, हे सगळं समजून घेण्याची किंवा हे सगळं बघण्याची किंवा हे सगळं अनुभव करण्याची, ही जाणीव सगळ्यात जास्त सूक्ष्म आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर हजारो दिव्य सूर्य एका वेळेला उगवले, तरी त्या विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते येणार नाहीत. आघवयाची विजूंचा मेळावा कीजे आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणि जे देवीची दशकुही मिळविजे महातेजांचा. सर्व विजांचा समुदाय एकत्र केला आणि प्रलय काळाच्या अग्नीची सर्व साहित्य गोळा केली. तसंच 10ही महातेजे एकत्र मिळवली. महातेजे, हे 10 महातेजे कुठले ते मला माहित नाही, तुम्ही लोक यू कॅन लुक इट अप. ती जर एकत्र मिळवली, तरी तिये अंगप्रभेचे निपाडे, हे तेज काही काही होईल थोडे, आणि तया ऐसे खीर चोखडे त्रिशुद्धी नोहे. तथापि सर्वांचं हे एकत्र केलेलं तेज त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या साम्यास काही अल्प स्वल्प मानाने आलं तरी, अल्प स्वल्प म्हणजे मिनिस्क्युअल. अल्प म्हणजे थोडं आणि स्वल्प म्हणजे थोडंच. तर अल्प स्वल्प म्हणजे किती? स्वल्पामध्ये अल्प, असं आहे. सो फ्रॅक्शन ऑफ ए फ्रॅक्शन. हे जे एकत्र केलेलं तेज आहे ना, हजार सूर्यांचं, ते त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या अल्प स्वल्प प्रमाणात आहे. विश्वरूपाची जी अंगकांती आहे, दॅट इज इव्हन ब्राईटर दॅन 1000 सन्स और मिलियन्स ऑफ सन्स. ठीक आहे. पण त्यासारखं शुद्ध तर खास असणार नाही. जेवढं शुद्ध विश्वरूप आहे किंवा जेवढं शुद्ध आपलं शुद्ध चैतन्य आहे, तेवढं शुद्ध आणखीन काही असू शकणार नाही. त्याच्यामध्ये थोडीशी इम्प्युरिटी आली म्हणून आपल्याला ते दिसतंय आता. नाव इट इज मॅनिफेस्ट. मॅनिफेस्टेशन झाल्याबरोबर त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आली, तरच ते मॅनिफेस्ट होऊ शकतं, नाही तर होणारच नाही. नाही का? इफ इट इज प्युअर, आता समजा पाणीच तुम्ही विचार करा ना, की पाणी समजा अगदी प्युअर आहे, क्लिअर प्युअर वॉटर, तर तुम्हाला दिसेल का ते? दिसू नाही शकणार. तर त्या पाण्यामध्ये ऍटलिस्ट तरंग तर यायला पाहिजे ना, तेव्हा तुम्हाला दिसेल की ते पाणी आहे म्हणून. आणि समजा एखादा त्याच्यामध्ये कचरा पडला, एखादं पान पडलं किंवा आणखीन काही पडलं, तर मग तुम्हाला कळेल की हां, ते पान पाण्यात आहे. पण जर त्याच्यामध्ये काहीच नाही, अगदी पूर्ण शुद्ध आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खळमळ नाही, नो एजिटेशन, नो मूव्हमेंट, नथिंग. तुम्ही विचार करा की तशा प्रकारे जर आपलं मन झालं, किती चांगलं होईल. अशा शुद्ध पवित्र मनामध्ये गोष्टी जशा आहेत तशा दिसतील. मन जर शुद्ध असलं ना, तर आपल्याला सगळीकडे पावित्र्याचा, मांगल्याचा अनुभव येईल.
आपलं चित्त शुद्ध पाहिजे. आपलं चित्त शुद्ध असलं की समोर आपल्याला सगळं सौंदर्यच दिसेल. सौंदर्य काय असतं? सौंदर्य हे वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, दृश्यामध्ये नसतं. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या मनामध्ये असतं. म्हणजे आपली आई कितीही कुरूप असली तरी सुद्धा ती आपल्याला सुंदरच दिसते, कारण की ती आपली आई असते. एखाद्या आईला तिचा मुलगा सुंदरच दिसतो, कितीही कुरूप असला तरी सुद्धा, कारण की तो तिचा मुलगा असतो. तर ही दृष्टी जी आहे त्या आईची दृष्टी आहे किंवा त्या मुलाची दृष्टी आहे. म्हणून त्या मुलाला आई सुंदर दिसते आणि आईला मूल सुंदर दिसतं. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या जगाला जर आपण आपलंच प्रतिबिंब आहे या समजुतीप्रमाणे वागलो, कारण की तेच सत्य आहे, तर काय होईल की आपण जगाला सुधारवण्याच्या भानगडीत पडणार नाही. आपण सुधरवू स्वतःला. आपलं मन जर स्वच्छ झालं, आपलं मन जर शुद्ध झालं, आपलं मन जर निर्मळ झालं, तर आपल्याला असं लक्षात येईल की जगामध्ये सौंदर्यच आहे, पावित्र्यच आहे, मांगल्यच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अपावित्र्य नाही आहे. तरी तिये अंगप्रभेचे निपाडे, हे तेज काही काही होईल थोडे, आणि तया ऐसे कीर चोखडे त्रिशुद्धी नोहे. हं? अंग तथापि हे सर्वांचं एकत्र केलेलं तेज त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या साम्यास काही अल्पस्वल्प मानाने आले तर येईल, पण त्यासारखं शुद्ध तर खाजच असणार नाही. ठीक आहे. ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज, फाकतसे सर्वांगीचे सर्वांगीचे तेज, ते मुनिकृपा जी मज दृष्ट झाले. याप्रमाणे महात्मा जे हरी म्हणजे श्रीकृष्ण, त्यांचं सर्व अंगीचं तेज स्वाभाविक रीतीने फाकत होतं. हे व्यासमुनींच्या कृपेने महाराज मला दिसलं. संजयाला व्यासदेवांच्या कृपेने हे सगळं विश्वरूप दिसलं. अशा प्रकारे संजयानी धृतराष्ट्राला समजावून सांगितलं की हे विश्वरूप जे आहे त्याचं तेज कसं होतं. ही कथा सांगतोय म्हणून सांगतोय. कथेचं तात्पर्य हेच आहे की माझं जे खरं स्वरूप आहे, माझं जे खरं शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, त्याच्यासमोर कुठल्याही गोष्टीचं तेज अल्प स्वल्प देखील नाही आहे. सो दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. ओके. एनी कॉमेंट्स, क्वेश्चन्स? लक्षात येत आहे जे काही सांगितलं जातं ते? दुसरा श्लोक बघू याच्या पलीकडचा. लेट्स हो. ट्राय. काय म्हटलं? कोण म्हटलं? प्राची बोलली का तू आता? की स्मिताताई नाही, मी बोलल्या? म्हणाले. सोनल बोलली. गुड. ऑसम. व्हेरी गुड. आतापर्यंत जे सांगितलं म्हणजे अर्थात हे गीतेचा श्लोक होता, ज्ञानेश्वरीचं त्याच्यावरचं निरूपण होतं. संजय यांनी धृतराष्ट्राला काय सांगितलं त्या एका श्लोकाबद्दल आपण एवढं चिंतन केलं, ऑलमोस्ट 20 मिनिट. ठीक आहे. सो लेट्स गो फॉरवर्ड. विल गो टू द नेक्स्ट वन. तर आपण पहिलं 13व्या श्लोकामध्ये काय म्हणतात संस्कृतमध्ये? तत्रैकस्थं तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा प्रविभक्तम अनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा तत्रैकस्थं जगत कृष्णम कृत्स्नम. बघा, at that time Arjun could see in the universal form of the Lord the unlimited expansions of the universe situated in one place, although divided into many many thousands. अर्जुनला काय दिसलं की युनिव्हर्सल फॉर्म ऑफ द लॉर्ड तो तर अनलिमिटेड एक्सपॅन्शन्स ऑफ द युनिव्हर्स होतं. म्हणजे एकाच विश्वरूपामध्ये सगळं एक्सपॅन्डेड पण दिसलं, पण एकाच जागी दिसलं. ऑल दो डिवायडेड इन टू मेनी मेनी थाउजंड्स, ते सगळं एकाच जागी दिसलं. म्हणजे काय झालं? युनिटी इन डायव्हर्सिटी दिसली आणि डायव्हर्सिटी इन युनिटी पण दिसली, नाही का? सारे जगातले भेद तेव्हा कालवले जसे, देहात देवदेवाच्या देखिले तेथ अर्जुने. सारे जगातले भेद तेव्हा जेव्हा कालवले, समजा आपण सगळे जगातले भेद एकत्र कालवले, एव्हरीथिंग इज ब्लेंडेड इन टू ए स्मूदी समजा तुम्ही, तर देहात देवदेवाच्या देखिले तेथ अर्जुने. या देवाच्या देहामध्ये अर्जुनाने हे सगळे भेद एका जागी कालवलेले बघितले.
त्याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात? ते म्हणतात, पहिलं मुक्तछंद बघूया. सृष्टी भासे अनेक विध जरी, अर्जुन पाही विश्वरूपी तरी, समस्त दृश्य जग एकत्रित, तेव्हा परमेश्वर शरीरात. सृष्टी जरी भासत असली अनेकविध, अनेकविध म्हणजे मल्टीफेरियस किंवा विथ ए ग्रेट डील ऑफ व्हेरायटी. अर्जुन पाही विश्वरूपी तरी, त्या विश्वरूपामध्ये अर्जुनाला हे सगळं दिसलं. समस्त दृश्य जग एकत्रित, एकत्रित सगळं दृश्य जग दिसलं त्याला. तेव्हा परमेश्वर शरीरात, त्याच्या परमेश्वराच्या शरीरात त्याला सगळं एकत्र दिसलं. जरी इंद्रिये होत नाना शरीरी, तरी एकची देह सर्वांस धारी. प्रभूच्या शरीरी तशी सृष्टी सारी, असे दाखवी अर्जुना चक्रधारी. जरी इंद्रिये होत नाना शरीरी, म्हणजे एका शरीरामध्ये नाना इंद्रिय असतात, होतात, होत म्हणजे होती किंवा आहेत, तरी एकची देह सर्वांस धारी, एकच देह सर्वांना धारण करतो ना. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा बघा किती इंद्रिय आहेत. डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, गाल आहेत, कान आहेत, गळा आहे, हात आहेत, पाय आहेत, पोट आहे, सगळं. पण ह्या सगळ्यांना धारण करणारं शरीर एकच आहे ना. प्रभूच्या शरीरी तशी सृष्टी सारी. जशा ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीरामध्ये सगळे अवयव धारण करून ठेवलेले आहेत, त्याचप्रमाणे सगळी सृष्टी भगवंतांनी धारण करून ठेवली. सगळी सृष्टीमध्ये त्याचे अवयव आहेत. असे दाखवी अर्जुना चक्रधारी. चक्रधारी म्हणजे जो आहे चक्रधारी कृष्ण, त्यांनी अर्जुनाला असं दाखवलं. हा श्लोक आहे तो. ठीक आहे. नंतर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देव पितर, एक मिनिट, तत्र एकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकदा, अपश्य देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. देव पितर मनुष्य इत्यादी अनेक भिन्न रूपांनी विभाग पावलेलं हे सर्व जग त्यावेळी देवाधिदेवाच्या त्या शरीरामध्ये एका बाजूला एका ठिकाणी स्थित असं अर्जुनाने पाहिलं. आणि तिये विश्वरूपी एकीकडे, जग आघवे आपुलेनी पवाडे, जैसे महोदधी माझी बुडबुडे, सिनाने दिसती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आणि त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे. ज्याप्रमाणे महासागरामध्ये बुडबुडे अलग अलग दिसतात, महासागरामध्ये बुडबुडे वेगळे वेगळे दिसतात ना, तसंच त्या विश्वरूपामध्ये एका बाजूला सर्व जग आपल्या विस्तारासह आहे. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत, परंतु ते सगळं एकच आहे ना. सगळा समुद्र एकच आहे, त्यात कितीही बुडबुडे आले तरी. नाही का आकाशी गंधर्वनगर, भूतळी पिपीलिका बांधे घर. पिपीलिका म्हणजे काय? मुंगी. नाना मेरूवरी सपूर, परमाणू बैसले. अथवा आकाशामध्ये गंधर्वनगर म्हणजे ढगांच्या आकारावर कल्पनेने कल्पिलेले शहर. आपण नाही का, समजा आपल्याला ढग दिसले तर त्या ढगामध्ये आपण अनेक आकार बघतो आणि असं वाटतं की हा आकार याचा आहे, हा आकार त्याचा आहे. तसं ढगांमध्ये कल्पनेने कल्पिलेलं शहर, होल सिटी इमॅजिन्ड इन द क्लाउड्स, असं भासावं किंवा जमिनीवर मुंगीने घर बांधावं, अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत. पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत म्हणजे किती? इट विल बी इन्फिनिट. मेरू पर्वतावर किती असतील परमाणू? परमाणू म्हणजे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. किती असतील विचार करा तुम्ही. समजा तुम्ही एक नख बघितलं ना, बोटावरचं नख, त्या नखामध्ये सुद्धा देर विल बी झिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स. विचार करा. तसं त्या मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरलेले असावेत. विश्व आघवेची तयापरी, तया देव चक्रवर्तीची या शरीरी, अर्जुन तिये अवसरी देखता जाहला. त्याचप्रमाणे सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये विश्वरूपात त्यावेळी अर्जुनाने पाहिलं. सर्वच विश्व देवामधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये. सार्वभौम म्हणजे कसं? सार्वभौम त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? आपल्या देशाला देश असतो ना सार्वभौम. देशाची जी काही बाउंड्री असते
याच्यामध्ये त्याचं वर्चस्व असतं, सार्वभौमत्व असतं. तर कोणीतरी सांगेल मला त्याचं. इफ यू रिमेंबर द सार्वभौम म्हणजे याचं काय असतं त्याचा अर्थ इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? सॉवरेन ना, सॉवरेन. नाही नाही नाही, हा सॉवरेंटी, करेक्ट, सॉवरेंटी, गुड, थँक्यू. सॉवरेंटी, सार्वभौमत्व म्हणजे सॉवरेंटी, करेक्ट. तर आपल्या शरीरावर जसं आपलं सार्वभौमत्व असतं आणि त्याच्यामधले सगळे जे अवयव असतात ते सगळे आपल्या शरीरामध्ये एकत्रित असतात, तसं सगळंच्या सगळं विश्व अर्जुनाने त्या विश्वरूपाच्या शरीरामध्ये बघितलं, अशी उपमा दिली आहे. ठीक आहे. अरे, या 13व्या श्लोकाबद्दल तर 4च ओव्या आहेत फक्त. दॅट वॉज प्रिटी क्विक, इजंट इट? सो लेट्स गो टू द नेक्स्ट वन. 14व्या श्लोकामध्ये जाऊ आपण. वाय डोंट वी गो टू 14वा श्लोक? त्याच्यामध्ये काय म्हणतात? ततः सविस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत. याचा अर्थ काय आहे की देन बिविल्डर्ड अँड ॲस्टॉनिश्ड, हिज हेअर स्टँडिंग ऑन एंड, अर्जुन bowed his head to offer obeisances and with folded hands began to pray to the Supreme Lord. अशा प्रकारे तो बिविल्डर्ड अँड ॲस्टॉनिश्ड, विस्मयचकित, आणि रोम उभे राहिले त्याचे, म्हणजे हेअर स्टँडिंग ऑन एंड. आपल्याला नाही का कधी कधी शहारे येतात अंगावर, तसं त्याच्या अंगावर शहारे आले, केस त्याचे उभे राहिले अंगावरचे. अर्जुन बाउड हिज हेड, त्यांनी डोकं आपलं खाली वाकवलं, ऑफर ओबिसियन्सेस, देवासमोर तो नतमस्तक झाला आणि हात जोडून काय म्हणाला ते सांगतील पुढे. मग विस्मित तो झाला, अंगी रोमांच दाटले, प्रभूस हात जोडून बोलला नतमस्तक. मग विस्मित तो झाला आणि अंगी रोमांच दाटले, प्रभूला हात जोडून तो बोलला नतमस्तक होऊन. तर हे ज्ञानेश्वरीचं आपण नंतर बघू. पहिले आपले बंधू काय म्हणतात बघू, किशोर कुलकर्णी. मग अर्जुन झाला चकित, रोमांचित व पुलकित, जोडोनी दोन्ही हातासी असे म्हणे तो भगवंतासी. अशा पाहता विश्वरूपासी पार्थ, उभे जाहले केस त्याचे चिताठ, तयाच्या शरीरावरी येत काटा, म्हणे हात जोडून देवास आता. हात अंगावर काटा आला त्याच्या, त्यामुळे तो तर देवाला हात जोडून प्रार्थना करतोय. तिथे त्यावेळी आपण विश्वाला पाहणारा एक निराळा आणि विश्व म्हणजे पाहण्याचा विषय एक निराळा, असं थोडंसं द्वैत होतं, तेही नाही झालं. हा, व अंतःकरण एकदम त्या विश्वरूपात विरघळून गेलं. इथे काहीतरी कुठेतरी गडबड आहे बरं का. हे समहाव काहीतरी देर इज सम डिस्कनेक्ट हिअर या प्रिंटिंगमध्ये बरं का. कारण की 14वा जो श्लोक आहे त्याचं जे ट्रान्सलेशन ते इथे आलंय बघा. तेव्हा तो आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन आपल्या मस्तकाने देवाला वंदन करून हात जोडून म्हणाला. राईट. ह्याच्या आधीची जी ओळी होती ना ती ह्यांनी 14च्या नंतरच म्हटलेली आहे. राईट. आधी काय म्हटलं होतं त्यांनी की त्याचप्रमाणे सर्वच विश्व देवांमधील सार्वभौमाच्या त्या शरीरामध्ये विश्वरूपात त्यावेळी अर्जुनाने पाहिलं होतं ना. त्याच्यानंतर तिथे त्यावेळी आपण विश्वाला पाहणारा एक आणि विश्व म्हणजे पाहण्याचा विषय एक निराळं, असं थोडंसं द्वैत होतं, तेही नाहीसं झालं आणि अंतःकरण एकदम त्या विश्वरूपामध्ये विरघळून गेलं. तेथ एक विश्व एक आपण, ऐसे अळूमाळू होते जे दुजेपण, तेही आटोनी गेले अंतःकरण, विराले सहसा. ही ॲक्च्युअल ओवी आहे आणि ह्याच्या आधीच त्यांनी ह्या व्हर्शनमध्ये त्याचा अर्थ सांगितला आहे. तर ह्या ओवीचा अर्थ हा आहे की आपण विश्वाला पाहणारा एक निराळा आणि विश्व म्हणजे पाहण्याचा विषय एक निराळा, हे जे द्वैत होतं. आता कसं आहे की जसं तुम्हाला ना, मी तुम्हाला गोष्ट सांगतोय गीतेची, असं द्वैत आहे, राईट. पण तुम्हाला ती गोष्ट कळते कुठे? तुमच्या आतच कळते ना. अंडरस्टँडिंग इज हॅपनिंग विदिन यू, इव्हन द एक्सपिरियन्स इज हॅपनिंग विदिन यू. माझा आवाज जो ऐकू येतोय तो तुम्हाला तुमच्या आतच ऐकू येतोय, नाही का? सो बाहेरचं जग आणि आपल्याला त्याचा होणारा अनुभव, ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत एकरूप नाही होत ना तोपर्यंत आपल्याला तो अनुभव येतच नाही. म्हणजे तुम्ही जर डोळे मिटले तर आता तुम्हाला तुमच्या समोरचं हे डिव्हाइस नाहीच होणार आहे, नाही का? अनलेस दॅट डिव्हाइस and your
फॅकल्टी ऑफ सीइंग दे बिकम वन. त्यांचा अद्वैत जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला बोध नाही होत कुठलाच. राईट. आतू आनंदा चेईरे जाहले, बाहेरी गात्रांचे बळ हारपोनी गेले, आपादपा गुंतले पुलकांचले. अंतःकरणात ब्रह्मानंद जागृत झाला, त्यामुळे बाहेर इंद्रिय ढिली पडली आणि मस्तकापासून पायांपर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. बाहेरची इंद्रिय ढिली पडली, आपली सगळी इंद्रिय ढिली पडली, परंतु शरीरावर रोमांच उभे राहिले. वार्षिये प्रथमदशे, वोहळलया शैलांचे सर्वांग दैसे, विरूढे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहले. पावसाळ्याच्या आरंभी पर्वताच्या अंगावरून पाणी वाहून गेल्यावर त्या पर्वताच्या सर्व अंगावर जसे कोवळे गवताचे अंकुर उत्पन्न होतात, तसे अर्जुनाच्या शरीरावर रोमांच आले. पावसाळ्यात डोंगरावरून जेव्हा पाणी वाहून जातं तेव्हा त्याच्यानंतर त्या डोंगरावर असे गवताचे अंकुर येतात ना, ते पहिल्यांदा जेव्हा येतात तेव्हा ते सरळ उभे असतात, नंतर मोठे झाल्यानंतर मग ते थोडे एक्सपॅन्ड होतात. पण जेव्हा पहिल्यांदी अंकुर येतात तेव्हा एकदम सरळ असतात ना, त्याप्रमाणे रोमांच अर्जुनाच्या शरीरावर आले असं व्यासदेव सांगतात. शिवतला चंद्रकरी, सोमकांतू द्रावोधरी, तैसिया स्वेदकणिका शरीरी दाटलिया. चंद्रकिरणांनी स्पर्श केलेला चंद्रकांत मणी जसा पझरतो, म्हणजे त्याच्यावर पाण्याचे बिंदू येतात, पाझरतो असायला पाहिजे हा, त्याप्रमाणे त्याच्या म्हणजे अर्जुनाच्या सर्व अंगावर घामाचे बिंदू दाट आले. चंद्रकिरणांनी स्पर्श केलेला चंद्रकांत मणी जसा पाझरतो, त्यातनं एकदम पाणी सुटायला लागतं, त्याचप्रमाणे हे सगळं बघितल्यानंतर अर्जुनाच्या शरीरामधून घामाचे बिंदू दाट आले, निघाले, एकदम घाम आला त्याला. माझी सापडलेनी अलिकुळे, जळावरी कमळकळिका जेवी आंधोळे, तेवी आतुलिया सुखोर्मीचे निबळे, बाहेरी खापे. कमळाच्या कळीमध्ये भुंग्याचा समुदाय सापडल्यामुळे ती कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते, त्याचप्रमाणे अंतःकरणातील सुखांच्या लाटा वेगाने बाहेर त्याचे सर्व अंग थरथरत होते. सुखांच्या लाटांच्या वेगाने बाहेर त्याचं सर्व अंग थरथरत होतं. कमळाच्या कळीमध्ये भुंग्यांचा समुदाय सापडल्यामुळे, आता कमळाच्या कळीमध्ये समजा भुंगे अडकले आणि रात्री ते कमळ बंद होतं, मग ते भुंगे अडकले, आता ते सुटायचा प्रयत्न करतील ना, त्याच्यामुळे काय होईल की ते कमळ जे आहे ते, कमळाची कळी इकडून तिकडे पाण्यावर आदळते, कारण की त्यातले भुंगे ते हलत आहेत. त्याचप्रमाणे अंतःकरणामध्ये सुखाच्या लाटा त्याच्या उचंबळत होत्या अर्जुनाच्या, त्याच्यामुळे त्याच्या वेगाने बाहेरचं त्याचं जे सगळं अंग होतं ते थरथरत होत. आपल्याला समजा खूप कुठलीही इमोशन अनावर झाली ना, कुठलीही भावना अनावर झाली, म्हणजे सुख असेल किंवा दुःख असेल, तेव्हा आपलं शरीर थरथरत असतं. सो इवन इन एक्स्टसी द बॉडी मे व्हायब्रेट जस्ट द वे इट व्हायब्रेट्स, और आपला थरकाप उडतो समजा आपण घाबरलेलो असतो तर. म्हणजे वेदर द एक्सपिरियन्स इज सॅड और फिअरफुल और इट इज एक्स्टॅसिक, दोन्हीमध्ये सुद्धा आपलं शरीर थरथरू शकतं. कर्पूर कर्दळीची गर्भपुटे, उकलता कापुराचेनी कोंडाटे, पुलिका गळती तेवी थेंबुटे नैत्रोनी पडती. कापुराच्या विपुलतेने कापूर केळीच्या गाभ्याची सोपटे उकलून त्यातून कसे एकामागून एक असे कापराचे कण गळतात, त्याप्रमाणे त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू गळत होते. कापुराच्या विपुलतेने, आता कर्पूर कर्दळीची गर्भपुटे, कर्पूर कर्दळ नावाचं जे फूल आहे, कर्पूर कर्दळीच्या गाभ्याची सोपटे, किंवा कर्दळीचं झाड असेल आय गेस, किंवा त्याचं जे काय असतं बुंधा असतो ना, गाभा, त्याची सोपटे उकलून त्यातून कसे एकामागून एक असे कापराचे कण कळतात, हे आता मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं नाही कधी. त्यामुळे आय डोंट नो की आय थॉट कापूर म्हणजे एक रेझिन आहे, तर ते ह्या कापूर केळीच्या गाभ्याची सोपटे उकलून त्याच्यातून ते कापूर बाहेर निघतो हे मला माहिती नव्हतं, तर हे मी आता शिकलो आता.
तुम्ही जर कोणी हा सगळा प्रोसेस बघितला असेल तर तुम्ही अनम्यूट करून मला सांगू शकता किंवा सगळ्यांनाच सांगू शकता. कोणी बघितलंय का हे आपल्यापैकी? हॅज एनीबडी एव्हर सीन दिस? शॅल आय स्टॉप हिअर फॉर अ सेकंड? आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग हिअर. कर्पूर कर्दळीचा गाभा, आणि त्याचे आपण समजा तो गाभा ओपन अप केला तर आतून कापूर कसा बाहेर पडेल तसे डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर पडत होते, असं वर्णन. ते कर्पूर कर्दळ आपल्याला जर माहिती नसेल तर मग आता ते तसं डोळ्यातनं अश्रू निघतात तर ते कर्पूर कर्दळ असेल अशी आपण इमॅजिनेशन करू, अशी आपण कल्पना करू. बरोबर आहे ना? So let us see what ज्ञानेश्वर महाराज says further. उदयलेनी सुधाकरे, जैसा भरलाची समुद्र भरे, तैसा वेळोवेळा उर्मी भरे, उचंबळत असे. याप्रमाणे अष्टसात्विक भावात देखील एकमेकात चढाओढ लागली होती. त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचं राज्य प्राप्त झालं. अष्टसात्विक भाव जे असतात ना आपल्या आतले, त्यांच्यामध्येच चढाओढ लागली होती. त्या स्थितीमध्ये अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचं राज्य प्राप्त झालं. जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा इंटेन्स अनुभव हवा असेल, आज आपल्या आनंद यात्रेमध्ये एक पोस्ट आपण टाकली होती बघा. पहिले मराठीमध्ये टाकल्या गेली होती आणि मग त्या मराठीचं आपण ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करायचा प्रयत्न केला. आनंद यात्रेमध्ये ती मराठीत झाली होती फक्त. मी त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन दुसऱ्या एका ग्रुपमध्ये करून पाठवलं. ते करताना सुद्धा मला खूप आनंद होत होता. तर त्याच्यामध्ये कसं आहे की अशा प्रकारचा भाव जो आहे ना, तो पुष्कळ साधना आणि पुष्कळ चित्तशुद्धी झाल्यानंतरच होतो. तर गोष्ट अशी होती की एका फकीराच्या अंगावर तो एका झाडाखाली बसलेला असताना एक झाडाचं पान पडलं आणि तो पान पडल्याबरोबर त्या क्षणी तो सेल्फ रिअलाइज झाला. ब्रह्मानंद त्याला मिळाला असं समजा तुम्ही. ठीक आहे. तर लोकांना काय वाटलं की हे पान पडलं ना झाडावरचं, ते पान पडलं की आपल्याला सेल्फ रिअलायझेशन येतं. तर म्हणून सगळं गाव जमा झालं तिकडे त्या झाडाखाली. आता वाऱ्याने समजा एखादं पान पडलं तर ते दुसऱ्या कुठल्या माणसाच्या अंगावर जर पडलं असेल तर तो सेल्फ रिअलाइज होणार आहे का? त्याला काही ब्रह्मानंद नाही मिळणार आहे, कारण की त्याची तेवढी चित्तशुद्धी झालेलीच नाही ना. ह्याला कसं की ते पान पडायला आणि सेल्फ रिअलायझेशन व्हायला कोइन्सिडेंटल होतं ते. तेवढं ते निमित्त पुरलं फक्त, ते निमित्त मात्र होतं. तर अशा प्रकारे अर्जुन हे निमित्त मात्र आहे आपल्याला गीतेची शिकवण समजण्याकरता, असा तो लेख होता बरं का. तर त्याच्यामध्ये अर्जुनाला जर ब्रह्मानंदाचं राज्य प्राप्त झालं तर त्याच्या आधी अर्जुनाने आतापर्यंत एवढी सगळी साधना केली होती आणि श्रीकृष्णाला शरण पण तर गेला होता. याच्यापैकी आपण आतापर्यंत काय केलं सांगा बरं? आपण अर्जुनाच्या जरी मनस्थितीमध्ये आलो तरी सुद्धा आपण पुष्कळ पुढे गेलोय असं समजायला हरकत नाही. सध्या आपण काहीच नाही करत आहे. आपण अर्जुनाच्या पोझिशनमध्ये पण नाही आहे. अर्जुनाच्या मनामध्ये ऍटलिस्ट गोंधळ होता आणि तो गोंधळ माझ्या मनात आहे आणि तो गोंधळ तू कृपा करून दूर कर, म्हणून मी तुला शरण आलेलो आहे, असं तो कृष्णाला बोलला. आपल्या मनामध्ये कन्फ्युजनच नाही आहे. आपल्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे की आपण जो मूर्खपणा आपल्या डोक्यामध्ये कोंबून ठेवलेला आहे तोच सत्य आहे. म्हणजे आपण अर्जुनाच्या स्थितीमध्ये देखील नाही आहोत, आहे ना? तर कमीत कमी अर्जुनाच्या मनस्थितीत या. म्हणजे काय की मला अमुक एक गोष्ट समजत नाहीये, तर ती गोष्ट तुम्ही मला कृपा करून समजावून सांगा. असं जेव्हा अर्जुन कृष्णाला म्हणतोय तेव्हा कृष्ण हे सगळं त्याला समजावून सांगतो, नाही का? तर जेव्हा अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन झालं, ते बघितल्याबरोबर त्याला ब्रह्मानंदाचं राज्य प्राप्त झालं त्या जीवाला, नाही का? ऐसा सात्विकाही आठा भावा, परस्परे वर्ततसे हेवा, तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली. भरलेल्या समुद्रालाच चंद्रोदयाने जशा भरत्यांवर भरत्या येतात, त्याप्रमाणे आनंदाच्या लहरीच्या वेगाने त्याचं अंतःकरण वेळोवेळी उचंबळत होतं. भरलेला जेव्हा समुद्र असेल ना, जेव्हा समुद्राला भरती येते आणि ती पौर्णिमेला वगैरे येते किंवा चंद्रोदयाला पण येते, चंद्रोदयाला भरती येते असं म्हणतात. असं म्हणतात नाही, असं होतं. आणि भरत्यावर भरत्या येतात.
त्याप्रमाणे आनंदाच्या लहरीच्या वेगाने त्याचं अंतःकरण वेळोवेळी उचंबळत होतं. असा ब्रह्मानंद आपल्याला प्रत्येक क्षणी अनुभवता येऊ शकतो जर आपण आपला जो अहंभाव आहे, आपला जो वेगळेपणाचा भ्रम आहे, तो जर दूर केला किंवा तो जर दूर झाला, तर आपण आपल्या वेगळेपणाच्या भ्रमाला इतकं धरून ठेवलेलं आहे की त्याच्यामुळे आपल्याला हा आनंद मिळण्याची शक्यताच नाही. तर जर आपल्याला हा आनंद मिळू शकला कसा, जर आपण ह्या ज्या दोन आपल्या डोक्यामध्ये चुकीच्या कल्पना आपण भरवून ठेवलेल्या आहेत की मी देह आहे आणि मी एक वेगळा जीव आहे, ह्या दोन गोष्टी जर आपल्या डोक्यातून आपण काढून टाकल्या, तर ब्रह्मानंदातच आहोत आपण. आपल्या आतला ब्रह्मानंद बाहेर प्रगट होण्यासाठी आसुसलेला आहे, परंतु तो आत बाहेर येऊ शकत नाही, कारण की आपण त्याला बांध लावलेला आहे. कशाचा? आपल्या मीपणाचा. बरोबर आहे? तैसाची तया सुखानुभवा पाठी, केला द्वैताचा सांभाळू दिठी, मग उसासोनी किरीटी, वास पाहिली. तसंच त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीने श्रीकृष्णाने द्वैताचा सांभाळ केला, म्हणजे देव आणि भक्त असं वेगळेपण ठेवलं. अद्वैताचा अनुभव आल्यानंतर सुद्धा, अद्वैताचा अनुभव आल्यानंतर मग देव आणि भक्त या दोन गोष्टी वेगळ्या राहिल्याच नाही ना, दे बिकेम वन. म्हणून मग अर्जुनाने दीर्घ श्वासोच्छवास सोडून श्रीकृष्णाकडे पाहिला. सो इफ वी वॉन्ट टू मेंटेन अवर द्वैत, वी विल हॅव टू ब्रीद इन अँड आउट, नाही का? श्वास आपण घेतला आणि श्वास मी घेतो अशी भावना झाली की याचा अर्थ मग माझा वेगळेपणा मला अनुभवायला येतो, तेव्हा आपण द्वैतात येतो, नाही? म्हणून अर्जुनाने दीर्घ श्वासोच्छवास सोडून श्रीकृष्णाकडे पाहिलं. काय पाहिलं? ते इथं बैसला होता जियासवा, तिया चियाकडे मस्तक खालविला देवा, जोडोनी करसंपुट बरवा बोल तू असे. म्हणजे आपण, म्हणजे अर्जुन ज्या बाजूकडे तोंड करून बसला होता, त्याच बाजूने अर्जुनाने आपलं मस्तक लवून देवाला नमस्कार केला आणि आपले दोन्ही हात जोडून चांगल्या रीतीने बोलायला लागला. त्याला तर आधी सांगितलं ना आपण की चारीकडे त्याला तेच विश्वरूपच दिसत होतं ना, पुढेही तेच, बाजूलाही तेच, मागेही तेच, वरही तेच, खाली तेच. सगळ्या दिशांना बघितलं तरी सुद्धा तो विश्वरूपच बघत होता. त्यामुळे तो ज्या दिशेला तोंड करून उभा होता त्याच दिशेला त्यांनी डोकं खाली वाकवलं, नतमस्तक झाला तो आणि बोलायला लागला. अशा प्रकारे आता अर्जुन बोलायला लागणार आहे. तर अर्जुन बोलायला लागण्यापूर्वी काही बोलायचं का आपल्याला? द्वैत आणि अद्वैत. आपले बंधू इथे समीर सध्या नाही आहे, गेले कित्येक दिवस आय हॅव नॉट सीन हिम. अदरवाईज ही विल ऑलवेज वॉन्ट टू नो अबाउट द्वैत आणि अद्वैत. अद्वैत दादा तुम्ही सांगताय सगळं ठीक आहे, पण आपण तर सगळे द्वैतामध्येच असतो. आपण काय करायचं? द्वैतामध्ये द्वैतासारखा व्यवहार करायचा आणि मनाला, मनावर त्याचा परिणाम नाही होतायचा, असं आहे. द्वैतामध्ये असताना द्वैतासारखा अनुभव करणं, तुम्हाला व्यवहार करणं आवश्यक आहे. तुमच्याशी लोक जसे व्यवहार करतील तसे तुमचा त्यांच्यासोबत व्यवहार होईल आपोआप. म्हणजे आपण जरी कितीही स्वच्छ मनानी, निर्मळ मनानी समजा पुढाकार घेतला, पण समजा तशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला नाही मिळाला, तर आपण प्रयत्न केला परंतु तशा प्रकारचा प्रतिसाद नाही मिळाला, आपण तो प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सोडून द्यायची. प्रतिसाद मिळाला तर फार चांगली गोष्ट आहे, नाही मिळाला तर आपण किती वेळा प्रयत्न करणार आहे? आपल्याकडनं आपण प्रयत्न करू शकतो. आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेषभाव नसावा, हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या मनामध्ये प्रेमभाव असावा, परंतु तो असला तरी सुद्धा समजा एखाद्या ठिकाणी आपलं स्वागत होत नाही असं आपल्याला लक्षात आलं, तर ते आपल्याला आतून कळतं ना, की वेदर वी आर वेलकम ॲट सम प्लेस ऑर नॉट, नाही का? तर आपल्याला तिथे जाण्याचं काही कंपल्शन काहीच नाही, नाही का? आपण उगीचच्या उगीच जायचं आणि मग तिथे जाऊन कलह निर्माण करायचा, त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं. इतकं सोपं आहे. म्हणजे द्वैतामध्ये असताना तुम्हाला द्वैताप्रमाणे वागणं भाग आहे,
परंतु त्याचा आपल्या मनावर परिणाम नको व्हायला. म्हणजे असं जरी जगात झालं तरी सुद्धा आपलं मन शांत असलं पाहिजे, नाही का? तर आपण अपेक्षा करणं सोडून द्यायचं. ही एक गोष्ट मी माझ्या आजोबांकडून शिकलो. आपण लोकांकडून अपेक्षा नाही करायची. आपण जर अपेक्षा केल्या तर मग तशा प्रकारे आपल्याला निराशा येऊ शकते. निराशा म्हणण्यापेक्षा अपेक्षाभंग होऊ शकतो. वाईट वाटू शकतं. आपण प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही. परंतु प्रयत्न केल्यानंतर सुद्धा समजा असं झालं की नाही, हे नाही होत आहे शक्य, तर मग ठीक आहे, इट्स ओके. आपण जगाला सुधारू शकत नाही आपल्याला माहिती आहे. आपण स्वतःला सुधारणं भाग आहे. तर आपण अगदीच लाचार होऊन वी कॅनॉट बिकम लाईक ए डोअरमॅट असंही नाही होऊ शकत ना. म्हणजे इफ यू आर टू लाचार, मग सगळेजण तुम्हाला लाथाडून आणि यू विल बी यूज लाईक ए डोअरमॅट, नाही का? तसंही होऊ शकतं. तसं नको व्हायला. म्हणजे आपण खूप सबसर्व्हियंट असलो, म्हणजे आपण आपल्या मनामध्ये प्रेमभाव ठेवावा, परंतु स्पाइनलेस असू नये माणसाने, नाही का? नाही तर मग एव्हरीबडी विल बी वॉकिंग ऑल ओव्हर अस, असंच आहे. पण पुष्कळदा काय होतं की जस्ट बिकॉज वी शो सम स्पाइन, इवन इफ वी शो सम स्पाइन इन अ व्हेरी पोलाइट मॅनर, डिग्निफाईड मॅनर, तरी सुद्धा स्पाइन दाखवला कसं, म्हणून सुद्धा लोकांना राग येऊ शकतो. म्हणजे कसं की आता भारताची उन्नती होते ना, तर केवळ भारताची उन्नती होते एवढ्यासाठी भारताचा द्वेष आणि तिरस्कार करणारे इतर देश असू शकतात, नाही? की भारत इतकं वर आलाच कसं, असं असू शकतं ना. पण भारत जर वर यायचा असेल तो काय थांबेल का? कारण की त्याची चेतना आता जागृत झालेली आहे. त्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये भारत विश्वगुरु आत्ताच आहे, पुढच्या काही वर्षात काय, भारताकडे सगळे लोक दृष्टी ठेवून आहेत की भारताकडून आपल्याला कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतंय. तर ज्यांच्याकडनं मार्गदर्शनाची अपेक्षा असते त्यांच्याकडनं एका विशिष्ट प्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा असते. समजा आपण वडील असलो, आपण जर वयोवृद्ध असलो, तर तशा प्रकारे जर आपलं वर्तन असलं, प्रेमाचं, समजूतदारीचं, समजून घेण्याचं, तर तशा प्रकारे असायला पाहिजे. असंच त्या दिवशी आपल्याला सांगितलं ना मोदीजींनी. त्यांनी काय सांगितलं की विजय के साथ विनय भी होना चाहिए. म्हणजे आपण जगामध्ये पुष्कळ काही अचीव केलेलं असेल, परंतु त्याच्यामुळे आपण इतरांना तुच्छ नाही लेखू शकत किंवा लेखायला नको, नाही का? आपण सगळ्यांच्या प्रती आदरभावाने वागायला पाहिजे. तसं जर आपण करू शकत नसलो, आपण जर सगळ्यांना हे आपले नोकर आहेत, हे आपले सेक्रेटरी आहेत, अशा प्रकारे जर वागवलं, तर मग कसं होईल? तसं नाही होऊ शकत, नाही का? तर द्वैतामध्ये असताना आपण सगळ्यांशी प्रेमाने अवश्य वागावं. परंतु जिथे आपल्याला ताठकण्याने उभं राहणं आवश्यक आहे, तिथे तर उभं राहणं आवश्यक आहे. म्हणजे कृष्णाने म्हणून बघितलं की मला अर्धराज्य द्या, पांडवांचं अर्धराज्य आणि कौरवांचं अर्धराज्य. ते नसेल तर 5 गावं द्या, ते नसेल तर 5 घरं द्या, किंवा एकच घर द्या 5 बेडरूमचं, आजकालच्या भाषेत म्हणायचं झालं तर. परंतु दुर्योधनाने काय सांगितलं की सुईच्या टोकावर मावेल एवढी देखील जमीन तुम्हाला मिळणार नाही युद्ध केल्याशिवाय. ती देखील तुम्हाला युद्ध करूनच घ्यावी लागेल, नाहीतर नाही होणार. असं आहे. म्हणून महाभारत घडलं. तर महाभारत घडण्यासाठी पांडवांनी कितीही प्रयत्न केले डिप्लोमॅटिक, परंतु जर प्रतिसाद नाही मिळाला आणि प्रतिसाद जर असाच मिळाला की नाही, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन देखील युद्ध केल्याशिवाय मिळणार नाही, तर मग युद्ध केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून धर्मयुद्ध झालं. युद्ध करायचं होतं म्हणून नाही झालं.
अर्जुनाला तर युद्ध नकोच होतं. आणि अर्जुनाने किती स्पष्टपणे सांगितलं भगवंताला की मी समजा हे युद्ध केलं तर केवढं मला पाप लागेल. मग तुला काय वाटतं की मला माझ्या गुरुला, माझ्या वडिलांच्या काकांना, माझ्या चुलत भावांना मारून आनंद होत आहे? अजिबात होत नाही. पण ते मला भाग पाडतात. म्हणजे मी केवळ व्हॉट एव्हर वॉज लेजिटिमेट आणि व्हॉट एव्हर वॉज माय राईट एवढं माझ्याजवळ असावं अशी अपेक्षा केली, तर दॅट वॉज कन्सिडर्ड बाय दुर्योधन ॲज एक्सेसिव्ह. हां, हां, हां. तुम्हाला ते पण नाही देणार, एवढंसं पण नाही देणार. इतकी जर माजोरी असेल, तर मग काय होईल? अशा प्रकारचं महाभारत आणि अशा प्रकारचं युद्ध आपल्या मनामध्ये नेहमी सुरू असतं. तर त्याला आपण कसं तोंड देतो? त्याच्यासाठी आपण स्थितप्रज्ञ कसं राहतो? हे सगळं आपल्याला गीता शिकवते. गीता ही लोकांना शिकवण्याचा ग्रंथ नाही आहे. गीता ही विक्रम पत्तरकेने इथे जे लोक आहेत त्या लोकांना शिकवत नाही आहे. गीतेचा अभ्यास विक्रम पत्तरकेने नावाची व्यक्ती करते. गीता शिकवणारे आपले गुरु लोक आहेत. श्रीकृष्ण शिकवतात आपल्याला, व्यासदेव शिकवतात आपल्याला, प्रभुपाद शिकवतात आपल्याला, विनोबा शिकवतात आपल्याला, ज्ञानेश्वर महाराज शिकवतात आपल्याला, आपले बंधू किशोर कुलकर्णी शिकवतात आपल्याला. आपण शिकतोय. आपण सगळ्यांनी हे एकत्र शिकणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण शिकलो, फार चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्यानंतर आपण नाही शिकलो, काय शिकायचं आहे की आपण आहोत द्वैतामध्येच, परंतु आपल्याला ह्या द्वैताच्या अनुभवातनं पलीकडे जायचं आहे. कुठे? अद्वैतामध्ये, जे आपलं खरं स्वरूप आहे. द्वैतामधनंच आपल्याला अद्वैतात जायचं आहे. पण द्वैतामध्ये जे काही अनुभव येतील ते अनुभव आपण सहन करायचे. आपण ह्यातनं नॅव्हिगेट करायचं स्वतःला. स्वतःचा अहंकार नाही, परंतु स्वाभिमान जो आहे तो कायम ठेवायचा. हम ना किसी की ओर आंख उठाकर देखेंगे या आंख झुकाकर देखेंगे. हम आंख से आंख मिलाकर बात करेंगे. म्हणजे आम्हाला तुम्हाला पेडेस्टलवर पण नाही चढवायचं आहे आणि तुम्हाला हीन पण नाही लेखायचं. आम्ही तुमच्याशी मित्रत्वाच्या नात्याने बोलू. आम्ही तुमचा तिरस्कार पण नाही करणार आणि आम्ही तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर पण नाही चढवणार. तुम्ही आमच्याशी जसं वागाल तसं आम्ही तुमच्याशी वागू. अशा प्रकारे जेव्हा आपण स्पाईन दाखवायला सुरुवात केली ना भारताने, तेव्हा मग आता सगळं जग भारतावर तुटून पडले. आणि कुठल्या 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 प्रकाराने कुठल्या कुठल्या तरी प्रकारची अस्थिरता तयार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ह्या सगळ्यांना आपली जी एकी आहे ती पुरून उरलेली आहे. कारण की आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा बोध आपल्याला व्हायला लागलाय की आपण काय आहोत. अशा प्रकारचा बोध आपल्याला सगळ्यांना नेहमी होत राहणं आवश्यक आहे. बोध काय आहे की व्यवहारामध्ये जसं वागण्याची आवश्यकता आहे तसं आपण वागू. मन शांत ठेवू नेहमीच, नाही का? कोणाला सुधारण्याचा प्रयत्न नाही करणार. आपल्याकडनं आपण जितकं काही करता येणं शक्य असेल तितकं आपण करू. ही डिप्लोमसी आपण किती करून पाहिली की ठीक आहे, अर्ध राज्य नाही देत ना, 5 गावं दे, नाही म्हटलं तर. हे सगळं करून पाहिलं आपण, अनेक वेळा करून पाहिलं. पण ते झाल्यानंतर सुद्धा जर प्रतिसाद नसेल मिळत, तर मग आपण तो चॅप्टर क्लोज करायला काही हरकत नाही, असं आहे. लेट अस सी की पुढच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला काय सांगतात किंवा अर्जुन काय विचारतो. अर्जुन काय विचारतो आपण पहिले बघूया. अर्जुन उवाच पश्यामि देवास्तव देवदे पश्यामि देवास्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींच कमलासनस्थं ऋषींच सर्वानुरगांश्च दिव्यान्. असा श्लोक आहे ना? असंच म्हटलं बरोबर, राईट? पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च
सर्वानुरांग सर्वानुर अंगांश्च दिव्यान असा आहे. सर्वानुर तर सर्वान उरागमा उरांग उरागम उरागंश्च दिव्यान असा आहे. अर्जुन काय म्हणतो की माय डिअर लॉर्ड कृष्ण, आय सी असेंबल्ड इन युअर बॉडी ऑल द डेमिगॉड्स अँड व्हेरियस अदर लिव्हिंग एंटिटीज. I see Brahma sitting on the lotus flower as well as Lord Shiva and all the sages and divine serpents. मला सगळंच्या सगळं तुझ्या शरीरामध्ये दिसतंय. ठीक आहे. अर्जुन काय म्हणाला, देखे प्रभो देव तुझ्या शरीरी कोंदाटले सर्वची भूत संघ पद्मासनी ध्यान धरी विधाता ऋषी सवे खेळत दिव्य सर्प. देखे प्रभो देव तुझ्या शरीरी, तुझ्या शरीरामध्ये मला देव दिसत आहेत. कोंदाटले सर्वची भूतसंघ, भूतसंघ म्हणजे आपल्यासारखे लोक जीव. पद्मासनी ध्यान करत कोण बसलाय, विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव ऋषीं सवे खेळत दिव्य सर्प, ऋषींसोबत दिव्य सर्प खेळतायत. याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात, तसी मुक्त बद्ध मुक्तछंद फर्स्ट 15वा श्लोक. अर्जुन म्हणाला, हे देवा दिसती तव शरीरी ब्रह्मदेव बैसले कमळावरी समस्त मणिगण आणि देव सर्पदिव्य आणि सर्व जीव हे सगळेच्या सगळे मला एका जागी दिसत आहेत तुझ्या शरीरामध्ये. हा, तुझ्या या शरीरात आहेत देव असे मी पाहतो तसे सर्व जीव दिसे सृष्टी करता तुझ्या देही भव्य मनी सर्व तेही तसे सर्पदिव्य. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात ज्ञानदेव महाराज, हे देवा तुझ्या देहामध्ये सर्व देव स्थावर जंगमादी भूतविशेषांचे सर्व समुदाय ब्रह्मदेव विष्णू शंकर सर्व ऋषी आणि दिव्य नाग मी पाहतोय. म्हणे जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव म्हणतात की अर्जुन म्हणाला, हे प्रभो तुमचा जय जयकार असो. आम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पाहायला समर्थ झालो, ही तुम्ही अद्भुत कृपाच केली. परी साचची केले भले केले गोसाविया मज परितोषू जाहला साविया जी देखलासी जो या सृष्टीसी तू आश्रयो. पण महाराज आपण खरोखर चांगलं केलं, तू या सर्व सृष्टीला आश्रय आहेस असं पाहिलं आणि सहजच मला समाधान वाटलं. देवा मंदराचेनी अंगलगे ठाई ठाई श्वापदांची दांगे तैसी ये तुझ्या देही अनेगे देखत असे भुवने. देवा मंदर पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंस्र पशूंची अरण्ये असतात त्याप्रमाणे तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहतोय. मंदार पर्वताच्या आश्रयाने सगळीकडे हिंस्र पशूंची अरण्ये असतात, अनेक प्रकारची अरण्य ह्या मंदर पर्वताच्या आश्रयाने असतात. तसंच तुझ्या या शरीरावर मी अनंत लोक पाहतोय, म्हणजे अनेक युनिव्हर्सेस. अहो आकाशाची एकोळे दिसती ग्रहगणांची कुळे का महावृक्षी अविसाळे पक्षी जातींची. महाराज आकाशाच्या खोळेत ग्रह समुदायांचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षांवर अनेक पक्ष्यांची घरटी असावी. तयापरी श्रीहरी तुझी या विश्वात्मकी ये शरीरी स्वर्गो देखतसे अवधारी सुरगणेसी. हे श्रीहरी ऐक, त्याप्रमाणे तुझ्या या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी देव समुदायासह म्हणजे देवांचा समुदाय सगळे देव मला एकत्र दिसत आहेत, त्यांच्यासह मला स्वर्ग पण दिसतोय. प्रभू महाभूतांचे पंचक येथ देखत आहे अनेक आणि भूतग्राम एक एक भूत सृष्टींचे. महाराज आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या मी पाहतोय. पंचमहाभूतांनी ज्या ज्या गोष्टी तयार होऊ शकतात त्या सगळ्या पंचकड्या मी पाहतोय. जी सत्यलोकू तुझ माझी आहे देखिला चतुराननु हा नोहे आणि येरीकडे जवप आहे तव कैलासुई दिसे. महाराज सत्यलोक तुमच्या विश्वरूपात आहे हा पाहिला, हा ब्रह्मदेव नाही का? आणि दुसरीकडे पाहतो तो कैलासही दिसतोय. श्री महादेव भवानीयेशी तुझ्या दिसत असे एके अंशी आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे. पार्वतीसही श्रीशंकर तुझ्या एका भागात दिसतोय आणि हे श्रीकृष्णा तुला देखील तुझ्या या विश्वरूपामध्ये मी पाहतोय. कृष्णाला कृष्ण रूपामध्ये पाहतोय विश्वरूपामध्ये. पै कश्यपादी ऋषिकुळे ये तुझ्या स्वरूपी सकळे देखत असे पाताळे पन्न घेशी. कश्यपादी ऋषींचे समुदाय हे सर्व तुझ्या स्वरूपात दृष्टीला पडतात
त्याचप्रमाणे सर्पासह सातही पाताळे तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडत आहेत. आपल्याच जाणीवेमध्ये, आपल्याच कॉन्शियसनेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात ना. आपलंच जे स्वरूप आहे, आपलं जे खरं स्वरूप आहे, ते विश्वरूपाच्या दृष्टीने, विश्वरूपाच्या उपमेनी आपल्याला समजावून सांगण्यात येत आहे इथे. किंबहुना त्रैलोक्यपती तुझिया एकेकाची अवयवाची ये भिंती, इये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणो. फार काय सांगावं, हे त्रैलोक्याच्या राजा श्रीकृष्णा, तुझ्या शरीरावरील एक एक भाग हीच कोणी भिंत. त्याच्यावर हे 14 लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट झालेले आहे असं वाटतं. 14 लोक म्हणजे 14 स्वर्ग, म्हणजे 7 स्वर्ग आणि 7 नरक असं आहे. म्हणजे दीज आर 14 डिफरंट काइंड्स ऑफ एक्सपिरियन्सेस. हे 14 लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट झालेले आहेत असं दिसतंय. आणि तेथेची जे जे लोक, ते चित्ररचना जी अनेक, ऐसे देखत असे अलौकिक गांभीर्य तुझे. आणि त्या लोकातील जे जे तीच वेगवेगळी चितारलेली चित्र होत, ह्या लोकातील आपल्याला जे जे दिसत आहे ना, ते ते तीच ती सगळी चित्र होत. त्याप्रमाणे ह्याप्रमाणे तुझी अलौकिक गंभीरता दृष्टीला पडते. अलौकिक गंभीरता दृष्टीला पडते. यू आर सो प्रोफाउंड आणि सो बियॉन्ड दिस वर्ल्ड. तर हे सगळं मला दिसत आहे. अशा प्रकारे 15व्या श्लोकापर्यंत आज आपली गाडी आलेली आहे. तर इथे आपण आता इथे थांबू. ह्या विश्वरूप दर्शनाचा आपण विचार करू, त्याचं चिंतन करू आणि ह्या चिंतनात 3-4 दिवस राहू आणि मग पुढच्या मंगळवारी पुन्हा एकदा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.